मंगळवेढा येथे संत परंपरा खूप मोठी आहे. शिवाय पंढरपूर हे हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे वारकरी भवन उभारणीचा प्रयत्न झाला. भाविक वारकरी मंडळाने व हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर माऊली भगरे यांनी चिकाटीने प्रयत्न केले आणि ते भवन माझ्या निधीतून होत असल्याने मला मनस्वी आनंद झाला आहे, असे प्रतिपादन आमदार समाधान अवताडे यांनी केले. ते चोखामेळा नगर ग्रामपंचायत अंतर्गत स्थानिक आमदार निधीतून बांधलेल्या वारकरी भवन या वास्तूच्या उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा कार्यक्रमात बोलत होते. पुढे ते म्हणाले, भाविक वारकरी मंडळ ही संघटना अल्पावधीत लोकप्रिय झाली आहे. या भवनाचा वारकरी सेवेसाठी उपयोग होईल म्हणून हा भाग्याचा क्षण मानतो. हरिभक्तपरायण सुधाकर इंगळे महाराज यांच्या अध्यक्षतेखाली व हरिभक्तपरायण गोपाळांना वासकर यांच्या हस्ते, हरिभक्तपरायण भागवत चौरे महाराज राष्ट्रीय उपाध्यक्ष, ज्योतिराम चांगभले प्रदेशाध्यक्ष, बळीराम जांभळे राष्ट्रीय सचिव, मोहन शेळके प्रदेश सचिव, सरपंच शिवाजी सरगर आदींच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष हरिभक्तपरायण सुधाकर इंगळे महाराज, हरिभक्तपरायण गोपाळांना वासकर महाराज यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भीमराव कोरे यांनी केले. सूत्रसंचालन संतोष मिसाळ यांनी केले. प्रारंभी श्री संत दामाजी मंदिरापासून संत चोखामेळा नगर येथील वारकरी भवनापर्यंत बाल वारकरी दिंडी काढण्यात आली होती. दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पर्वती अवताडे पंढरपूर विभाग महिला जिल्हाध्यक्ष, हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर भगरे पंढरपूर विभाग जिल्हाध्यक्ष, अविनाश नांद्रेकर शहराध्यक्ष, हरिभक्तपरायण निलेश गुजरे तालुकाध्यक्ष, हरिभक्तपरायण संगीता अवताडे शहर महिला अध्यक्ष, मल्लिकार्जुन राजवाने, संत चोखामेळा नगरचे सरपंच शिवाजी सरगर, भारत गवळी यांच्यासह अखिल भाविक वारकरी मंडळ पदाधिकारी व संत चोखामेळा नगर ग्रामपंचायतीचे सदस्य यांनी परिश्रम घेतले. ज्ञानेश्वर भगरे यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. महिला आणि पुरुष भाविकांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.